नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पुन्हा एकदा मी तुमचं माझ्या YouTube चॅनलवर स्वागत करतो। आज आपण बघणार आहोत स्थिर भांडवल पद्धतीने आणि अस्थिर भांडवल पद्धतीने भांडवल खाते कसे तयार करायचे। लास्ट वेळेला आपण बघितलं भांडवल खात्याच्या पद्धती। मी तुम्हाला समजून सांगितलं की भांडवलाच्या दोन पद्धती असतात, एक स्थिर भांडवल पद्धती आणि अस्थिर भांडवल पद्धती। आता या दोन्ही पद्धतीने मी तुम्हाला एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दाखवणार आहे, जो पाठ्यपुस्तकाच्या पेज नंबर 8 वरती आहे। तर काय सांगितलं बघा, याच्यामध्ये आनंद आणि भरत हे 2:3 या प्रमाणात नफा तोटा विभागून घेणारे भागीदार आहेत। 1/4/2019 रोजी त्यांच्या भांडवल खात्याची शिल्लक ह्या पुढीलप्रमाणे आहेत। आनंदची आहे ₹60,000 आणि भरतची आहे ₹30,000। त्यांची उचल ही अनुक्रमे 12,000 आणि 10,000 होती। भागीदारीकरणानुसार भांडवलावर वार्षिक 10% व्याज दिले जाईल व उचलीवर वार्षिक 12% व्याज आकारले जाईल। तसेच आनंदला दरमहा 2500 प्रमाणे वेतन मिळेल। भरतला शुद्ध विक्रीवर 3% प्रमाणे कमिशन प्राप्त करण्याचा अधिकार आहे। शुद्ध विक्री आहे वर्षाची, म्हणजे वर्षी शुद्ध विक्री जी आहे ते 5 लाख रुपये आणि वितरण नफा आहे तो आहे 60,000 रुपये। तर आपल्याला या दिलेल्या माहितीवरून स्थिर भांडवल पद्धतीने आणि अस्थिर भांडवल पद्धतीने भांडवल खाते तयार करायचे आहे। तर आता आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू। बघा, सर्व करायचं काय आपल्याला लागेल स्थिर भांडवल पद्धती, म्हणजे आपण स्थिर भांडवल पद्धती आपण काल बघितलं की स्थिर भांडवल पद्धती कशा करतात करायचे असतात। तर दोन खाते, एक भागीदारांचं भांडवल खाते, ते आपण छोटंसं करू कारण त्या जास्त करावं लागत नाही। भागीदारांची भांडवल खाते, त्यानंतर इकडे आपण बघू भागीदारांची चालू खाते। दोन पार्टनर्स आहेत आपले, दोन पार्टनरच्या दोन लाईन घेऊन इतर सुद्धा तसंच सेम विवरण। पहिला पार्टनर्स कोण आहे? आनंद, आनंद रक्कम आणि भरत रक्कम। त्यानंतर विवरण, दिनांक इथं आपल्याला पाहिजे, दिनांक तर कानात राहिला कारण दिनांकाचं महत्त्व आहे याच्यामध्ये। हे दिनांक आपण इथे लिहू, कानात थोडा आपण छोटा करू, एवढा आणि एवढा। दिनांक, विवरण, आनंद रक्कम, भरत रक्कम, हे सुद्धा सेम। दिनांक, विवरण, आनंद रक्कम, भरत रक्कम। त्यानंतर हे झालं एक चालू खात झालं। आता भांडवल खाते करू आपण। अशा प्रकारे चालू खाते, याला सुद्धा दिनांक आहे, दिनांक, विवरण, आनंद रक्कम, भरत रक्कम, सुद्धा दिनांक, विवरण, आनंद रक्कम, भरत रक्कम। बघा आता काय सांगितलं पहिल्याला स्टार्टिंगला की आनंद आणि भरत हे 2:3 या प्रमाणात नफा तोटा विभागून घेणारे भागीदार आहेत। त्यांचं प्रमाण काय? 2:3। 1/4/2019 रोजी त्यांच्या भांडवल खात्याच्या शिल्लका, भांडवलाच्या शिल्लक किती आहेत इथे गेले ना आपण, 1/4/2019 शिल्लक पुढे आणली। तुम्ही पुढे लिहायचं कारण मला कळायचं आहे म्हणून मी शॉर्टकट लिहिलं। तुम्हाला पुढे लिहायचं कारण तुम्हाला वहीमध्ये दिसलं पाहिजे।
शिल्लक पुढे आणली. आता आनंदची किती आहे 60,000, भरतची किती आहे 30,000. चला, त्यानंतर पुन्हा यांनी भांडवल आणलेलं आहे का, तर पुन्हा भांडवल आणलेलं नाही आहे. त्यामुळे हे आपण अकाउंट इथंच क्लोज करू. 60,000 30,000. या साईडला काहीच नाही आहे म्हणून 31 मार्च आपण इथं 2020 शिल्लक पुढे नेली. इथं 60,000, इथं 30,000. हे अकाउंट इथं क्लोज झालं. चला, हे याचा संपलेलं आहे. म्हणजे भांडवल स्थिर भांडवल पद्धतीमध्ये भांडवल खात्याची रक्कम ही बदलत नाही. मला कालच सांगितलं होतं. पहिले सुरुवात किती होती 60,000 होती, लास्टला किती 60,000, शेवटी दिलेला पण 60,000. हे शिल्लक पुढे आणलं आपण कोणत्या दिवशी, तर 1/4/20ला 1/4/2020 शिल्लक पुढे आणली. किती रुपये, तर 60,000 आणि 30,000. झाला ह्या प्रॉब्लेम इथं. म्हणजे हे भांडवल खात्याचा इथं संपला. भांडवल तिथं आता ज्या भांडवल खात्याशी संबंधित जे काही सर्व रोजची नोंदी आहे, सॉरी जे काही समायोजन आहे ते समायोजन इथं करायचं. आता इथं काय चालू खात्यामध्ये आपल्याला काय लिहायचं आहे, काय शिल्लक चालू शिल्लक दिल्या काय दिलेलं नाहीये, म्हणून काय आपण इथे लिहिणार, काय सांगितलं इथं की भागीदारी करारानुसार भांडवलावर व्याज 10%. आता बघा, मी हे जे भांडवल खातं आहे हे तुम्हाला समजलं असेल, त्यामुळे मी इथं बोलून घेतलं कसं करायचं हे समजलं तुम्हाला, स्क्रीनशॉट काढून घेतला इथं. आता हे मी पुसून घेतो कारण मला इथं काय करायचं आहे, भांडवल व्याज काढायचा आहे, उचल व्याज काढायचा आहे. कसं काढायचं एकदम समजून सांगतो मला मी, त्यामुळे हे मी इथं खोडून घेतो. तर चालू खात्यात काय आहे, भांडवलावर व्याज. तर भांडवल किती आहे, भांडवल आहे 60,000 आणि 30,000. आता आपण इथं लिहू भांडवल, याला म्हणतात स्पष्टीकरण टिपा. हे तुम्हाला या खात्याच्या खाली तुमच्याकडे जागा शिल्लक आहे त्यावरती लिहायचं. स्पष्टीकरणात्मक टिपा, भांडवलावर व्याज. नंबर 1 भांडवलावर व्याज. पहिला इथं कोण आहे, तर पहिला आहे आनंद. आता आनंद भांडवल किती आहे 60,000. काय सांगितलेलं आहे, किती टक्के सांगितलेलं आहे, तर 10% सांगितलेलं आहे. 10% किती होणार 6,000. त्याचप्रमाणे भरत त्याचं किती आहे 30,000 आहे. 10% किती होणार 3,000. एवढं नाही तुम्ही फक्त लक्षात ठेवायचं. जर तुम्हाला एवढं नाही करायचं शॉर्टकट सांगितलं तर त्याचा 1 पॉईंट कमी झाला म्हणजे आपोआप 1 शून्य कमी झाला म्हणजे 10% होतात. आता त्यानंतर म्हणजे काय किती झाले 6,000 3,000. मग काय लिहायचं इथं चालू खात्याच्या जमा साईडला लिहायचं 31 मार्च 2020 भांडवलावर व्याज खाते. हे मी पूर्ण लिहित नाही कारण माझ्याकडे जागा कमी आहे त्यामुळे मी शॉर्टकट लिहितो. मी पूर्ण लिहितो. आनंदला 6,000 आणि भरतला 3,000. बरोबर. आता उचल किती केलं त्यांनी, तर त्याची उचल किती आहे म्हणते 10,000 आणि 12,000 आणि 10,000 आहे. उचल कोण येते तर डेबिटला म्हणजे नाव्या साईडला येते. दिनांक किती असणार 31 तारीखच 31/3/2020 उचल खाते. आनंदचे किती 12,000 आणि भरतचे किती 10,000. बरोबर. आता पुढे काय झालं की उचलवर 12% व्याज. पण आता उचलची आपल्याला तारीख दिलेली नाही. मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं जेव्हा तुम्हाला मी स्पष्टीकरण सांगितलं करून दाखवलं होतं म्हणजे वैशिष्ट्य सांगितलं होतं त्या सांगितलं होतं की जेव्हा तारीख दिलेली नसेल तेव्हा किती दिवस काढायचं फक्त ओनली 6 मंथ. फक्त 6 महिन्याचं काढायचं. तारीख दिली असती तर आपण दिलेल्या तारखेपासून घेतलं असतं. काय तारीख दिलेली नाही आहे म्हणून फक्त 6 महिन्याचं. मग आता आपण काय करणार पहिले पूर्ण वर्षाचं काढलं आपण तर 10,000वरती
आपण इथे जोडल्यास नंबर 2 लिहू. उचल वर व्याज. पहिला आनंद. आनंदची उचल किती आहे? आनंदची उचल आहे 12,000. 12,000चे 12% काढा. किती? 12,000 किती? 144 म्हणजे 1440. हे झाली पूर्ण वर्षाची. पण आता काय आहे? 6 महिने म्हणून 1440 इथं आपण इथले बरोबर 1440 भागीला 2 केलं तर किती येईल ते? 720. 6 महिन्याचं निघालं तर त्याला असं करा. तर सोपं समजायचे तसं 10 वर्षात आपण 1440 गुणिला 612 6 1 6 6 2 12 आला समितीचं उत्तर. नंतर परत किती आहे? 10,000. 10,000 गुणिला 12/100 बरोबर. 200 गटले 200 झाले 1200 रुपये. हे झाले पूर्ण वर्षाचे. तर 1200 भागिले गुणिला 612 म्हणजे 6 1 6 6 2 12 किती झाले? 600. किती? 600. उचलवर व्याज खाते इथं दिनांक 30 राहणार. उचलवर व्याज खाते आनंदचं असणार 720 आणि भरतचं असणार 600. कारण तारीख दिलेली नाही म्हणून. तारीख दिलेली असती तर आपण दिलेल्या तारखेनं सांगितलं असतं. पुढे काय सांगितलं आहे? आनंदला दरमहा 2500 प्रमाणे वेतन मिळणार. तुम्हाला हे एकदा लिहून घ्या. स्क्रीनशॉट काढून घ्यायचा तुम्हाला कळण्यासाठी. मी मुस नाही आणि मला पुढचं अजून करायचं आहे स्पष्टीकरण म्हणून. बघा हे करून घ्या म्हणजे स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. आता बघा वेतन किती सांगितलेलं आहे? वेतन कोणाला भेटणार आता? तर वेतन भेटणार आहे कोणाला? आनंदला. आता आनंदचे वेतन नंबर 3 आनंद चे वेतन. आता दरमहा किती असणार आहे? दरमहा आहे दर प्रत्येक महिन्याला 2500 पुन्हा एकूण वर्ष महिन्याचे 12 असतात म्हणजे किती झाले? 30,000. आणि नंबर 4 आहे भरतचे कमिशन. आता भरतला कमिशन किती भेटणार आहे? विक्री किती आहे? 5 लाख. 5 लाखच्या 3% किती होणार? 15,000. कारण हा शून्य घटला वास्तविक 15,000. हे कुठे येणार आपण? चालू खात्याच्या जमा साईडला. वेतन खाते आनंदला किती? 30,000. वेतन फक्त आनंदला भेटणार आहे. परत भेटणार डॅश दर कमिशन याला नाही आहे याला 15,000. चला आता नफा तोटा आपण आतापर्यंत वाटतो कसं वाटतो? आपल्याला एकच पार्टनर असायचा त्यामुळे एकच व्यवसाय असायचा त्यामुळे आपल्याला पूर्ण आपण त्या पार्टनर्स लिहायचो. परंतु आता इथं काय पार्टनर्स वेगळे असणार आहेत. म्हणून मग आता नफा किती झालेला आहे हे लिहून घ्या. वाटल्यास झाला असेल स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके आता पुढे बघा नफा तोटा वितरण यांचे प्रमाण काय आहे? तर प्रमाण काय दिलेलं आहे? नफा तोटा प्रमाण 2/3 आहे. किती आहे? 2/3 म्हणजेच काय करायचं होतं? 2 किती होतात? 5. 5 म्हणजे 205 आणि 305. मग पहिला कोण आहे? आनंद. आनंदचे पूर्ण नफा किती आपला? पूर्ण नफा दिलेला किती? 60,000. मग 60,000 गुणिला 2 भागीला 5. 5 1 5 5 30. 5 1 5 आणि 5 दुने त्यामुळे 12,000. 12 दुने 24. त्यानंतर भरत
60,000 गुणिले 305, 5 1 5, 5 2 10, आणि नंतर हे 12,000 गुणिले 3 12 3 36,000 झाले 36,000. म्हणजे काय आपण नफा झालेला म्हणून जमा साईडला दिनांक तीच असणार 31 मार्च. नफा तोटा खाते याला किती, आनंदला किती 24,000, भरतला 36,000. ओके, अशा प्रकारे हे आपण लिहिलं. आता काय करायचं आपल्याला, त्याची बेरीज करायची आहे. 30 15 45 45 आणि 36, 45 आणि 5 50, 50 आणि 30 किती झाले 80 81,000. वाटलं 6 5 11 81,000. याची किती आहे 60 आणि 30 90, सॉरी 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 3,000 आहे, 30,000 नाहीत. हां 15 3 18, 18 36 36 आणि 54,000 झाले. 54,000 हे 26 आणि 24 आणि 7 30, 30 आणि 30 60. डेबिटला म्हणजेच नावे साईडला, डेबिटला की नावे साईडला किती जातात 54 तिथे तीन, इथं शिल्लक पुढे नेली. दिनांक तेवढेच 31 मार्च. या साईडला किती आहेत 10,600, म्हणजे 54,600 गेले. किती झाले मग 54 मध्ये 10 गेले 44, 44 मध्ये 600 गेले, आणि किती 43,400. 54,000 अकाउंट क्लोज. त्याचे किती आहेत 60,000, 60,000 12,000 गेले, राहिले 48,000, 720 गेले, म्हणजे राहिले ते 47,280 रुपये. 47,280, टोटल 60,000. अशा प्रकारे हे प्रॉब्लेम आपला झाला. तिथं हे काय केलं आपण शिल्लक पुढे नेली 1/4/2025 शिल्लक पुढे नेली. हीच इकडे आल्याची किती 47,280 आणि इथं 43,400. अशा प्रकारे आपल्या इथे हे प्रॉब्लेम संपलेला आहे. आता स्थिर पद्धतीने झालं ना, अस्थिर पद्धतीने सेम असंच करायचं. फक्त काय करायचं, इथं जे आपण वेळ खात तयार केलं, वेळ खात तयार न करता याच्यावरती म्हणजे इथं काय करायचं, चालू पूर्ण भांडवल तयार करायचं. यामध्ये सर्व ते शिल्लक त्याची शिल्लक पण करायची आणि याच्यामध्ये ऍड करून ते शिल्लक पुढे करायची. ते जास्त काही गरज नाही. आपल्याला जेव्हा आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू तेव्हा आपल्याला कळणार. हे परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जात नाही, परंतु आपल्याला भांडवल खाते आणि भांडवल खात्याच्या पद्धती समजण्यासाठी हे आपण घेतलं होतं. तर नेक्स्ट व्हिडिओ आपण बघणार आहोत व्यापार खाते. म्हणजे आपण आपल्याला भागीदारीची ओळख झाली. भागीदारी म्हणजे काय आपण समजलं, भागीदारीनुसार भागीदारीच्या वैशिष्ट्य व्हायला आपण त्यानुसार आपल्या 2 पद्धती आपण अभ्यासल्या की त्यामध्ये कोणत्या पद्धती, एक स्थिर भांडवल पद्धती आणि अस्थिर भांडवल पद्धती. स्थिर भांडवल पद्धतीमध्ये काय केलं आपण, त्यामध्ये आपण पाहिलं की आपल्याला 2 खाते असतात. कोणते, एक भांडवल खाते आणि एक चालू खाते. आणि अस्थिरमध्ये एकच करायचं असते, ते म्हणजे भांडवल. हे झालं आता स्थिर भांडवल पद्धतीने. आता अस्थिर एकदम सोपं आहे, मी तिथेच तुम्हाला करून दाखवतो. हेच मी लागेल फक्त, कारण सगळं सेम असणार आहे. थोडं समोर घेतलं मी, तुम्ही पूर्ण नवीन करा. मी लिहित नाही आता, कारण की मला मोडायचं आहे. मी शॉर्टकट लिहितो. दिनांक, विवरण, आनंद, भरत. दिनांक, विवरण, आनंद आणि भरत. आता इथं काय शिल्लक पुढे कोणती येण्याची, भांडवल खात्याची किती आहे 60,000 आणि इथे 30,000. जर 54,000 30,000 ऍड केले किती होतील 94,000. इथे किती 94,000, 84 बरोबर 84. आता 30,000 केला किती होणार 43 + 30 73,400. इथं
60,000 60,000 6 म्हणजे 1,20,000. इथं 1,07,280, कारण 47,000 जर आपण 60,000 केले तिथे होणार 1,47,280. इथं 1,20,000. अशा प्रकारे आपला प्रॉब्लेम इथं सॉल्व्ह झालेला आहे. सॉरी, हे दोन्ही एका साईडला पाहिजे. जसं इथं आपण लिहिला 84,000, इथं 1,20,000, इथं 84,000. इथं लिहिलं जाईल पाहिजे. शिल्लक पुढे इथं घेऊन जायचे. शिल्लक पुढे आणली 4ला, शिल्लक पुढे आणली इथं 3 अंक मध्ये लिहायचं. शिल्लक किती पुढे आणली आपण, तर हीच अमाऊंट इथं लिहायची. अशा प्रकारे इथं आहे आपलं भागीदाराचे भांडवल खाते. हे झालं अस्थिर पद्धतीने. म्हणजे अस्थिर पद्धतीने करायचं काय नव्हतं, एकच खातं करायचं थोडं, त्यामध्ये सोडून घ्यायचं आहे. स्थिर पद्धतीमध्ये एक भांडवल खातं वेगळं, चालू खातं वेगळं, अशा करायचं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, त्याला बघणार काय, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपलं असणार आहे व्यापार खाते म्हणजे काय आणि व्यापार खात्याचा नमुना. हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत थँक्यू.